आपल्या समोर 31 डिसेंबर आता जवळ आलेला आहे. कोणता ना कोणता एक इव्हेंट, कोणता कार्यक्रम, सण, वार वगैरे काही ना काहीतरी आपल्या समोर काहीतरी असतंय. महिन्या 2 महिन्याच्या अंतरात काही ना काहीतरी असतंय. तर आता अगदी 10-15 दिवसावरतीच 15 दिवसावरती 31 डिसेंबर आलेला आहे. आपलं भन्नाट प्लॅनिंग चाललेलं असतं. इकडे जायचं, तिकडे जायचं. का? तर शुअर शॉट आपल्याला सुट्टी भेटणार असत्या. सगळ्या गोष्टी निश्चित स्वरूपात झालेल्या असतात. का? तर 15 दिवसानंतरच हे आपण नियोजन करत असतोय. हेच जर 31 डिसेंबरचं प्लॅनिंग 2026च्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर विचारलं, तर अनेकांना सांगता येणार नाही, की नेमकं काय प्लॅनिंग करायचं किंवा नियोजनच नसतं. तेच 2027चं जर विचारलं, तर त्या 31 डिसेंबरचं अजून क्लिअरली काहीच सांगता येणार नाही. कुणालाच सांगता येणार नाही. 28, 29, 30 असं जर लांब-लांबचं जर विचारलं, तर अजिबात सांगता येणार नाही. विचार करू, की अरे एवढं कशाला पाहिजे आपल्याला प्लॅनिंग? एवढं लांबचं 31 डिसेंबर तर आहे, कशाला पाहिजे? असं म्हणून आपण प्लॅनिंग पण करणार नाही. मग ही एक ह्युमन टेंडन्सी आहे. लाँग टर्मचं जे प्लॅनिंग असते, लाँग टर्मच्या गोष्टीचं बारकाव्याने प्लॅनिंग करणं हे शॉर्ट टर्ममध्ये आपल्याला करता यायला पाहिजे. तरच कुठेतरी तो लाँग टर्मचं जे काही गोल असेल ते अचीव्ह करता येतं. हा फंडामेंटल कन्सेप्ट आहे. मग होतं काय फायनान्सच्या बाबतीत, की जे लाँग टर्मचे गोल असतात, ते लाँग टर्मचे लक्षातच येत नाहीत आपल्याला, की आज काय केलं पाहिजे? आणि आज नाही काही केलं, तर ते लाँग टर्मचे गोल ज्यावेळेस शॉर्ट टर्ममध्ये येतात ना, त्यावेळेस आपल्याला असं वाटतं, की अरे आपल्याकडनं जमणार नाही. आपल्याला त्याचा त्रास होतो. मग कुठून तरी कर्ज काढा, कुठलातरी कर्ज काढलेल्याचा अगोदरचा खड्डा भरा, वगैरे, वगैरे अशा बऱ्याचशाच गोष्टी आपल्याकडनं होतात आणि ते जे काही फायनान्शियल त्रास आहे, तो आपल्याला सातत्यानं होत राहतो. म्हणून लाँग टर्मचं ध्येय हे लाँग टर्ममध्ये अचीव्ह करायचं असेल, तर त्याचे शॉर्ट टर्ममधले आज काय ॲक्शन घ्यायचे आहेत, हे आपल्याला माहीत पाहिजे आणि त्याच्यासाठीच म्हणून हे रिमाइंडर मेसेज असतात, रिमाइंडर सेशन्स असतात. या सेशनच्या माध्यमातून आपण हे लक्षात घेतोय, की आपला फोकस हा फोकसच राहिला पाहिजे. त्यामध्ये कुठलंही तिथं कॉम्प्रोमाईज नाही झालं पाहिजे. तर कुठेतरी ते गोल्स पूर्ण होण्याची शाश्वती वाढते.